नमो नमः. विद्यार्थिनी मैत्रिणींनो, विभक्तिमाला या काव्यपाठातील पुढील 2 ओळींचा आणि अतिशय सुंदर श्लोक. कोणाची परीक्षा कोणत्या कालावधीमध्ये होते हे सांगण्यासाठी प्रस्तुत श्लोकाची रचना कवीनं केलेली आहे. आणि या 4ही चरणांमध्ये आपल्याला प्रत्येक वेळेला वेगवेगळा करता जर दिसला तर निश्चितपणे अशा प्रकारचा श्लोक हा जालरेखा चित्रम पूरयतला विचारला जाऊ शकतो असं समजून जायचं. चला तर मग पाहूया श्लोक काय सांगतो. व्यसने मित्र परीक्षा शूर परीक्षा रणांगणे भवती विनये भृत्य परीक्षा दान परीक्षा च दुर्भिक्षे. कोणाची परीक्षा कधी होते हे सांगताना कवी म्हणतो व्यसने मित्र परीक्षा. व्यसन या शब्दाचा अर्थ इथे एखादं संकट असा घ्यायचा आहे. खरंच आहे, मित्राची परीक्षा, मैत्रीची परीक्षा ही संकट काळातच होत असते. अ फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन डीड आपण म्हणतोच. आणि खरंच आहे, प्राप्ते भये परित्राणम प्रीती विश्रंभ भाजनम मित्रमित्यक्षरद्वयम रत्नम केन सृष्टम. हा एक श्लोक आहेच की. म्हणजे भीती वाटली असता प्रेमाचं आणि आधाराचं जे स्थान असतं ते मित्र नावाचं 2 अक्षरांचं रत्न या भूतलावर कोणी बरे निर्माण केलं. खरंच हे रत्न ज्याच्याजवळ तो श्रीमंतच. म्हणून व्यसने मित्र परीक्षा हा चरण अगदी यथार्थ आहे. पुढच्या चरणामध्ये कवी असं म्हणतो शूर परीक्षा रणांगणे भवती. खरोखर आहे, क्षत्रियाचा धर्मच आहे युद्ध करणं. युद्धभूमीवर रणांगणावर त्या व्यक्तीनं आपलं शूरत्व गाजवलं तरच तो शूर म्हणण्यास पात्र, नाहीतर पळपुट्यांचं काय सांगायचं. शूर परीक्षा रणांगणे भवती सत्यमेतत्. पुढे जाऊन कवी म्हणतो विनये भृत्य परीक्षा. भृत्य हा शब्द आपणास नवीन ऐकायला मिळतो. भृत्य या शब्दाचा अर्थ आहे दासः, सेवकः, चेटः, चेटकः असे त्याचे इतर समानार्थी शब्द. सेवकाची परीक्षा ही त्याच्या नम्रतेवरून होते, त्याच्या अंगच्या विनयशीलतेनं होते. खरंच आहे, कधी कधी सूर्य आपल्याला जितका त्रासदायक होत नाही त्याहीपेक्षा त्याच्या उष्णतेनं तप्त झालेली वाळू आपल्याला खूप त्रास देते. अर्थात या उदाहरणाचा जेव्हा दाखला देण्यात येतो तेव्हा एखाद्या सेवकाच्या अति चुकीच्या वागणुकीसाठी आणि म्हणून मग विनये भृत्य परीक्षा, भृत्याची परीक्षा त्याच्या विनयानेच होते हे खरंच आहे. शेवटच्या चरणामध्ये कवी म्हणतो दान परीक्षाच दुर्भिक्षे. खरं तर दानाची परीक्षा, ज्याच्या अंगी दानत आहे, देण्याची वृत्ती आहे, दानशूरता आहे, औदार्य आहे, अशा लोकांची परीक्षा ही दुर्भिक्षामध्ये म्हणजे दुष्काळात होत असते. जेव्हा कोणाकडेच काही नसतं तेव्हा ज्याच्याकडे जे असतं ते त्याला वाटून खावंसं वाटणं हीच तर त्याच्या दातृत्वाची परीक्षा असते. खरंच आहे, दानाच्या परीक्षेसाठी दुर्भिक्षासारखी दुसरी योग्य परिस्थितीच नाही. अशा पद्धतीनं कवीनं 4 लोकांची परीक्षा कशा 4 परिस्थितींमध्ये करता येते हे सांगण्यासाठी रचलेला प्रस्तुत श्लोक. कल्पना, विस्तार आणि आपण दैनंदिन जीवनामध्ये घेत असलेले अनुभव याचा सहज संगम सुद्धा आपणास दिसतो आणि म्हणूनच काव्यप्रतिभा पण आपणास पटते. अपेक्षा आहे श्लोक समजला असेल. शुभम भवतु.